येशू म्हणतो, तुम्ही माझे मित्र आहात, सेवक नाही. आजचे पवित्र शुभवर्तमान. माझी आज्ञा ही आहे की मी तुमच्यावर प्रेम केले, तसेच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करावे. यापेक्षा मोठे प्रेम कोणाचे नाही की कोणी आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा. मी तुम्हाला आज्ञा करीन, ते सर्व कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी यापुढे तुम्हाला सेवक म्हणत नाही, कारण सेवकाला आपला मालक काय करतो हे माहीत नसते. पण मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण माझ्या पित्याकडून जे काही मी ऐकले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकून राहावे. जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल. मी तुम्हाला ह्या गोष्टींची आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्यासाठी प्रेमाची एक नवी आज्ञा देतो. तो केवळ आपला प्रभू नाही, तर आपला जिवलग मित्र आहे. मी यापुढे तुम्हाला सेवक म्हणत नाही, पण मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. हे येशूचे शब्द आपल्या हृदयाला स्पर्श करतात. ही मैत्री केवळ त्याच्या कृपेमुळे शक्य झाली आहे. जसा येशूने आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम केले, अगदी आपला जीव देऊन, तसेच आपणही एकमेकांवर प्रेम करायला हवे. हे प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर कृती आहे. आपल्या जीवनात आपण हे प्रेम कसे दाखवणार? इतरांना माफ करून, त्यांची सेवा करून आणि त्यांच्यासाठी त्याग करून. चला, आपणही येशूच्या या मैत्रीला पात्र होऊन त्याच्या आज्ञा पाळून ख्रिस्ताचे साक्षीदार होऊया. प्रार्थना करूया. प्रिय येशू, तू आम्हाला मित्र म्हटले, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तू आमच्यासाठी आपला जीव दिलास. हे प्रेम आम्ही कधीही विसरणार नाही. कृपा कर की आम्ही तुझ्या प्रेमाची आज्ञा पाळू शकू आणि एकमेकांवर तुझ्यासारखेच प्रेम करू शकू. आमच्या जीवनातून तुझे प्रेम इतरांपर्यंत पोहोचावे, हीच आमची प्रार्थना. आमीन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला प्रेमाची आज्ञा देतो. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.